आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। ठिकठिकाणचे अपडेट्स आम्ही आपल्याकडे देणार आहोत, मात्र आता तुर्तास जातोय नगरला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे। योगेश, कसं सुरू आहे मतदान, कसा प्रतिसाद मिळतोय? सकाळी थोडं थंड या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3,500 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रांवर मतदान हे सुरू झालंय। वातावरण थोडंसं काहीसं थंड आहे। आपल्यासोबत काही मतदार पण आहेत ज्यांनी सकाळी सकाळी येऊन या ठिकाणी मतदान केलंय। तुम्ही सकाळी येऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे। काय लोकसभेचा उत्साह दिसून येत नाही, तसा गर्दी कमी आहे। लोकसभेचा उत्साह कमी दिसतोय नगरमध्ये? भारतात मतदान सुरू होऊन 8 दिवस झाले आणि सगळीकडे सरासरी 15 ते 20% वाढ आहे मतदानात। तर मला वाटतं नगर जिल्ह्यात सुद्धा तेच असेल। सकाळी कमी असेल गर्दी, इथे लोक थोडं उशिरा उठतात आणि त्या कारणाने मला वाटतं आता गर्दी कमी असेल, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नक्कीच मागच्या वेळेपेक्षा 10 ते 15% वाढ होऊ शकते मतदान। काही दाम्पत्य पण या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही सकाळी सकाळी मतदान केलेलं आहे, उत्साह कमी दिसतो आहे, लोकांना काय आव्हान का? तेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जॉगिंग ट्रॅक वगैरेला जे लोक गेलेले आहेत बाहेर, ते त्यांचे सगळे कार्यक्रम उरकून ते इथे येतील। मतदानाला 15 ते 20% वाढ होणारच मतदानात, हीच आमची इच्छा। एकूणच आज नगर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघासाठी निवडणूक या ठिकाणी होते, मतदान होत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी जवळजवळ 30 ते 35 कॅन्डिडेट हे या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये लढत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आता मतदानाला जी आहे ही सुरुवात झालेली आहे। हळूहळू हा जो जोर आहे हा वाढेल आणि संध्याकाळपर्यंत चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा करण्यात आली। योगेश, पक्षविरहित नात्यागोत्यांचा असा हा एकूणच संघ म्हणता येईल। इकडे बघतोय राजळे विरुद्ध दिलीप गांधी अशी एक मोठी चुरस आहे। कुठली महत्वाची लढत वाटते आपल्याला? दोन्ही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती आहेत। या ठिकाणी राजीव राजळे हे राष्ट्रवादीकडून तर दिलीप गांधी हे भाजपकडून आहेत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे हे काँग्रेसकडून तर सदाशिव लोखंडे हे शिवसेनेकडून आहेत। या दोघांमध्ये यावेळेस या दोन्ही मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत या ठिकाणी होते आहे। खरं तर नेहमी आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर या ठिकाणी बंडखोरी केल्यामुळे इथं महायुतीची सत्ता ही नेहमी होती, मात्र यावेळेस बंडखोरी ही दोन्ही मतदारसंघांमध्ये दिसून येत नाहीये। राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार या ठिकाणी आहेत आणि काँग्रेसचे एकमेव उमेदवार हे या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे जे चित्र आहे, जी फाईट आहे ती चांगलीच चुरशीची होईल असं एकूण या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र यामध्ये सगळ्यात जास्त जी चुरशीची फाईट होईल ती नगर जिल्ह्यातली होईल। राजीव राजळे आणि दिलीप गांधी यांची फाईट होईल असं म्हटलं जात आहे, कारण की नरेंद्र मोदी यांची सभा ही नुकतीच या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वी झालेली आहे आणि तो जो काही मोदीची लाट आहे ती मोदीची लाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे। महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा या ठिकाणी झाली आहे, त्यामुळे आता ही लढत जी आहे ही रंगणार असं एकूण दिसतं। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।